तालुक्यात 3 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे इवडेश्वर, तांदळा, मदनापूर, हिंगणा या गावासह इतर गावात अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काहींच्या घरावर झाडे पडलीत, घरातील छत, टीन पत्रे उडून गेलीत। त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावरती पडला, तर काही ठिकाणी पाळीव प्राणी देखील मृत्युमुखी पडले। या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली। ही घटना मनाला सुन्न करणारी होती। आपदाग्रस्त लोकांना खाण्यापिण्यासाठी अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता। या घटनेची माहिती प्रशांत भाऊ मित्र मंडळ आणि सेवा संकल्प प्रतिष्ठानाला माहिती मिळताच वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या लोकांना या मंडळ व प्रतिष्ठानतर्फे जीवन उपयोगी वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी प्रशांत भाऊ राठोड मित्र मंडळ तसेच सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिनेश पवार, प्रदीप पवार, राजू पवार, बंडू राठोड, अर्जुन जाधव, गजानन जाधव, सरपंच संतोष जाधव, गणेश जाधव, नूरभाई यांच्यासह इवडेश्वर, मदनापूर, तांदळा येथील अनेक नागरिक उपस्थित होते। गावामध्ये एक 8 दिवसापूर्वी गावामध्ये असा एक मोठा चक्रीवादळ आला आणि या चक्रीवादळामध्ये तांदळा येथील बरेच काही घरं उडून गेले आणि त्या घरामध्ये पूर्ण छप्परच्या छप्पर उडून घेऊन बरीच काही लोकांची हानी झाली। काही कास्तकारांचे शेतीचे पीक पाणीचे काही सुविधा जे केली होती, खत, बियाणा, ज्वारी, ते खूप नासधूस झाली। त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये मागील 2 दिवसापूर्वी प्रशांत भाऊ राठोड हे आमच्या गावामध्ये आले आणि पूर्ण गावाची त्यांनी पाहणी केली आणि त्यांच्या निदर्शनास आला की खरोखर या लोकांना आपण काहीतरी आपल्या सेवा प्रतिष्ठान तर्फे एक छोटीशी भेट द्या प्रत्येक कुटुंबाला। म्हणून त्यांना मी असे एक सांगू इच्छितो की भाऊची जे छोटीशी जे भेट आहे ते कधीच भविष्यामध्ये विसरणार नाही। ते लोक आपल्या स्मरणात ठेवतील आणि त्यांची एक खूप मोठी मदत आमच्या सर्व गोरगरीब जनतांना, तांदळाकरांना ही भेटली। त्याबद्दल मी प्रशांत भाऊचा खूप ऋणी आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण, तांदळा, माहूर, नांदेड।